ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। गोंडगाव विजयनगर येथील 2 अंगणवाड्यांवर चोरट्यांचा धाडसी डल्ला। चिमुकल्यांचा आहारच लंपास, गावात संतापाची लाट। देवणी तालुक्यातील गोंडगाव विजयनगर येथे चोरट्यांनी थेट चिमुकल्यांच्या तोंडचाच घास हिरावून नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। दिनांक 20 जुलै रोजी उघडकीस आलेल्या घटनेत अंगणवाडी क्रमांक 1 व अंगणवाडी क्रमांक 2 मधील मोठ्या प्रमाणावर साहित्य, आहाराचे अन्नधान्य तसेच शासकीय नोंदींची नासधूस करण्यात आली। या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। चोरट्यांनी अंगणवाडीतील गॅस सिलेंडर, पातेली, कढई, कुकर, ग्लास, प्लेट्स तसेच इतर आवश्यक साहित्य लंपास केले। एवढ्यावरच न थांबता तांदूळ, गहू, डाळ, तेल, साखर, हरभरे यासारखे बालकांच्या पोषणासाठी ठेवलेले आहाराचे अन्नधान्यही चोरी करून नेले। शिवाय कार्यालयीन कपाटे फोडून त्यातील रेकॉर्डची नासधूस करण्यात आली। त्यामुळे शासकीय कागदपत्रांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। या घटनेनंतर अंगणवाडी क्रमांक 1 च्या कार्यकर्त्या ज्योती शशिकांत शिवपुरे तसेच अंगणवाडी क्रमांक 2 च्या कार्यकर्त्या मंदाकिनी प्रकाश माने यांनी तातडीने देवणी पोलीस ठाण्यात चोरीची लेखी तक्रार दाखल केली आहे। तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयालाही घटनेची माहिती देत आवश्यक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। घटनेबाबत बोलताना अंगणवाडी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या। चोरांनी आमचे साहित्य नेले असले तरी चालले असते, पण लहान बाळांच्या पोषणासाठी ठेवलेला आहारच चोरी करून नेला हा चिमुकल्यांच्या तोंडचा घास हिरावून नेण्याचा प्रकार आहे। या निरपराध बालकांचा शाप अशा कृत्य करणाऱ्यांना नक्कीच लागेल अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली। या धाडसी चोरीमुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शासकीय अंगणवाड्यांवरच चोरट्यांचा डल्ला पडत असला ग्रामीण भागातील शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान या प्रकरणाची सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, चोरीला गेलेले साहित्य व अन्नधान्य जप्त करून अंगणवाड्यांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्त्या, पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे। देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।